नमस्कार मंडळी, आपण आता रोज सकाळी एक नवीन बातमी रोज ऐकतो. पेट्रोलचे भाव एवढे वाढलेत, डिझेलचे भाव एवढे वाढलेत, गॅस एवढा भावावर गेला. का? त्याच्या मागे रिझन आहे अमेरिका इराण वॉर, युक्रेन रशिया वॉर. पण कधी विचार केलाय का या वॉरमुळे तर आता पेट्रोल डिझेल हे कमी प्रमाणात मिळतंय, पण जर या देशांनी पेट्रोल डिझेल किंवा क्रूड ऑइल हे बनवण्याचंच थांबवलं तर काय होईल? येस, या देशाने जर हे क्रूड ऑइल बनवण्याचं थांबवलं तर पूर्ण जागतिक अर्थव्यवस्था थांबून जाईल, पूर्ण जग थांबून जाईल. कारण की पूर्ण सगळ्या जगाचा आर्थिक व्यवस्थेचा कणा म्हणून हे पेट्रोल डिझेल आणि क्रूड ऑइल ओळखलं जातं. पण प्रश्न असा पडतो की पृथ्वीवर एवढे सारे देश आहेत, तरी पण फक्त मध्य पूर्वमधल्या असलेल्या देशांमध्ये तेलाचे साठे का सापडतात, ते भारतामध्ये किंवा इतर देशांमध्ये का सापडत नाही? त्याच्या मागे रिझन आहे हे इतिहासात दडले. इतिहासात म्हणजेच जवळपास 10 ते 20 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वी जशी आहे तशी नव्हती. सुमारे 10 ते 20 कोटी वर्षांपूर्वी जो इराक, इराण, गल्फ कंट्रीचा भाग आहे तो पूर्णपणे समुद्राखाली होता. म्हणजे अरबी समुद्रापासून इराक, इराणपर्यंत हा पूर्ण पट्टा समुद्राखाली होता. या समुद्रामध्ये अनेक करोडो प्रकारचे जीवजंतू राहत होते, वनस्पती होत्या, शेवाळ होत्या. जसजसे दिवस उलटत गेले तसतसे ह्या जे जीवजंतू राहत होते हे मरण पावले, आणि मरण पावलेले जीवजंतू जे वनस्पती होत्या त्या सगळ्या समुद्रकिनारी येऊन साचत गेले. असाच काल उलटत गेला. काळ गेल्यानंतर हे जे जीवजंतू साचलेले होते यांच्यावर वाळू, चिखल, दगड यांचा एक थर जमा झाला, आणि हे कालांतराने ह्या थरामध्ये एक उष्णदाब निर्माण झाला, एक उष्णता निर्माण झाली, ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं, आणि उच्च दाबामुळे इथे ह्या जीवजंतू, जे मेलेले जीवजंतू होते त्याचे एक गॅसेस आणि तेलाचे साठे तयार झाले. पण फक्त गॅस आणि तेलाचे साठे निर्माण झालं म्हणजे झालं का? नाही. तर ह्या कंट्रीजमध्ये तेलाचे साठे मिळवण्यासाठी किंवा जे मिळत आहेत यासाठी त्यांची भूगर्भ रचना ही जास्त कारणीभूत आहे, ही याला पोषक आहे. ह्या देशांमध्ये जी भूगर्भ रचना आहे ती तेल साठे तयार करण्यासाठी खूपच पोषक अशी आहे. म्हणजे त्यामध्ये एक कॅपरॉक नावाचा खडक असतो, त्या कॅपरॉक नावाच्या खडकांमध्ये हे पूर्णपणे तेल साठे दबले गेलेले आहे. जर खडक नसेल तर तेल किंवा गॅस वर येऊन ते नष्ट होण्याचे चान्सेस असतात. पण या खडकांमुळे ते तेल साठे खाली जमिनीमध्ये दबले गेले आणि गॅस पण खडकांमध्ये अडकून पडला, त्यामुळे तो बाहेर येण्याचा चान्स नाही राहिला आणि ते तेल साठे तयार झाले. निसर्गाने हे तेल साठे बनवले. तर यामध्ये सौदी अरेबिया हा एक प्रगत देश मानला जातो तेल साठ्यासाठी. कारण की सौदी अरेबियाची जी भूगर्भ रचना आहे, या भूगर्भ रचनेमध्ये सौदी अरेबियामध्ये ते खडकाचा जो लेअर आहे तो जमिनीच्या लेअरपासून खूप जवळ आहे. त्यामुळे होतं काय की खडकाचा जो लेअर जवळ असल्यामुळे जे ड्रिलिंग करून तेल उपसा करायचा आहे त्याला कॉस्ट कमी येते, ड्रिलिंग कमी डेप्थला करावं लागतं, त्यामुळे तेलाचे साठे लवकर मिळतात आणि तेल कमी कॉस्टमध्ये उपलब्ध होतं, आणि ते बाहेरच्या देशांना एक्सपोर्ट करायला खूप जास्त प्राधान्य देतात आणि तिथून आपल्याला तेल कमी पैशात मिळते. आता प्रश्न पडतो की हे तेल साठे भारतात नाही का? पण हे तेल साठे भारतात सुद्धा आहे. भारतात सुद्धा तेल साठे खूप प्रमाणात आहे. त्यामध्ये मुंबई हा नाव तुम्ही ऐकलं असेल. मुंबई हा नाव हे समुद्राच्या मध्यावरती असणाऱ्या, मुंबईच्या समुद्राच्या मध्यावरती असणाऱ्या एक तेल फॅक्टरी आहे. तिथे तेल उपसा होतो, पण भारतामध्ये एवढं तेल मिळत नाही. भारताची भूगर्भ रचना तशी नसल्यामुळे तेल जरी जनरेट झालेलं असेल तरी ते बाहेर येऊन नष्ट झालेलं आहे. गॅस जनरेशन आहे पण गॅस बाहेर येऊन नष्ट झालेला आहे. त्यामुळे भारतात फक्त 15% तेल आपूर्ती करू शकतो, एवढं तेल जनरेशन करतो, आणि 85% भारत तेल बाहेरून आयात करतो. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता प्रश्न पडतो की जे तेल साठे असणारे देश आहेत हे देश खूप श्रीमंत असतील, पण तसं पण नाही. हे जे देश आहेत, ज्या देशामध्ये तेल आहेत त्या देशांमध्ये कर्स ऑफ ऑइल चालू असतं.
कर्ज ऑइल म्हणजे या देशाची पूर्ण अर्थव्यवस्था तेलावर अवलंबून असल्या कारणाने त्यांचे इंटरनल कलह जास्त असतात, इंटरनल वॉर जास्त असतात. यामध्ये काही देश सुधारतात तर काही देश अजून पण सफर करतात. त्यामध्ये आपण घेतलं तर नॉर्वेसारखा देश आहे. नॉर्वेसारखा देश तेलाच्या संपत्तीवर त्याने त्यांचं शिक्षण डेव्हलप केलं, त्यांची डेव्हलपमेंट केली आणि हा प्रगत देश म्हणून एक प्रगत देश म्हणून एक उदयास आला. तसंच दुसऱ्या बाजूने बघितलं तर व्हेनेझुला सारखा देश आहे. व्हेनेझुला सारख्या देशामध्ये या तेलाचे साठे खूप मोठ्या प्रमाणावर असतात, खूप मोठ्या प्रमाणावर आहेत, पण त्यांच्या इंटरनल कलहामुळे हा देश अजून पण सफर करतो. आता प्रश्न येतोय की जर ह्या देशांमध्ये तेलाचे साठे आहेत आणि आपली पूर्ण अर्थव्यवस्था या तेलावर अवलंबून आहे, तर आपण पूर्णपणे या देशांवर अवलंबून आहे असंच होतं. या देशांमध्ये काही गोष्टी घडल्या तर तो डिरेक्टली इम्पॅक्ट आपल्यावर पडतोय आणि पूर्ण जागतिक अर्थव्यवस्था मंद होते. तर यासाठी उपाययोजना काय? गेल्या पूर्ण 2-3 दशकांमध्ये किंवा 100 वर्षांपासून आपण पूर्णपणे तेलावर डिपेंडेंट आहोत. पूर्णपणे सर्व अर्थव्यवस्था, सर्व बसेस, ट्रक्स, सर्व ट्रान्सपोर्टचे साधन, या सर्व गोष्टी तेलावर अवलंबून आहेत. पण आता जगाने किंवा देशाने, प्रत्येक देशाने आपल्यासाठी रिन्युएबल एनर्जी हा एक मेन पर्याय म्हणून, तेलाला एक सप्लिमेंटरी पर्याय म्हणून रिन्युएबल एनर्जीकडे बघतात. रिन्युएबल एनर्जीमध्ये येत आहेत सोलर एनर्जी, विंड एनर्जी, इलेक्ट्रिकल व्हेकल, या सगळ्या गोष्टी रिन्युएबल एनर्जीमध्ये येतात. ह्या सगळ्या गोष्टी वापरून आपण तेलावर जी आपली निर्भरता आहे ती कमी करू शकतो. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण रिन्युएबल एनर्जीकडे किंवा रिन्युएबल एनर्जीचा यूज, रिन्युएबल एनर्जीची टेक्नॉलॉजी कशी डेव्हलप करू शकतो याकडे प्रत्येक देशाचा कल दिसून आलेला आहे आणि प्रत्येक देश त्यासाठी काम करतो आहे. सो थँक्यू सो मच. धन्यवाद. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपला खूप खूप धन्यवाद. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी, बघण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. थँक्यू सो मच.